धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या 80 फुटी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शहा यांचे हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यसम्राट म्हणाल्यावर आमदार फारुख शहा यांनी मला कार्यसम्राट म्हणू नका, मी जनतेचा विकास करणारा सामान्य कार्यकर्ता आहे असं उत्तर दिले। 80 फूट रोड पासून तर स्टेशन पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी आमचे बंधू माजी नगरसेवक श्री कैलास भाऊ हजारे व परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती। त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, जैसे फैजान भाई, सुबैल आसमी भाई, प्यारेलाल भाई पिंजारी, इकबाल भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। जिलाधिकारी अभिनव गोयल उसकी अचानक बदली होने का बारे में कुछ बताइए, उसका कारण। जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे अत्यंत प्रामाणिक होते आणि मागे जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाजपाची अनागोंदी त्यांनी चालू दिली नाही, म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। यात पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे आणि भाजपावाल्यांनी त्या अभिनव गोयल सारखा चांगला कलेक्टरांची बदली केलेली आहे। महानगरपालिका नगरोत्थान योजनेतील 30% प्रकरण काय? हे बघा, आता घरपट्टी जी मी कमी करून आणली त्यामुळे जेवढे आपले शहरवासी आहेत त्यांना एक दिलासा मिळालेला आहे। परंतु जे आमचे विरोधक आहे ते हेच त्यांचं म्हणणं आहे की जे विकास कामांसाठी महानगरपालिकेकडून 30% निधी लागतो, तर मी आपल्याला सांगू इच्छितो आज तगायत मी तब्बल 1000 कोटी रुपये आपल्या शहराच्या विकासासाठी आणलेले आहे आणि 1 रुपया सुद्धा महानगरपालिकेचा हिस्सा त्यात नाही। मी पूर्णपणे आता मागच्या आठवड्यात पण आपण बघितलं असेल 10 कोटी आणले, नंतर 5 कोटी आणले, नंतर 2 कोटी आणले। त्यात संपूर्ण 100% हिस्सा जे आहे राज्य शासनाचा आहे आणि महानगरपालिकेला कुठलाही त्याचा हिस्सा म्हणजे 30% तर जाऊ द्या, 1% सुद्धा त्यांना टाकावं लागणार नाही, ही मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो। आता कसं आहे बघा, ज्या लोकांनी 15 वर्ष वाया घातले आणि शहराचा विकास न करता शहराचे 15 वर्ष ज्यांनी वाया घातले असे लोक स्वतःला कार्यसम्राट म्हणताय। और मी आपल्याला विनंती करतो की मला कार्यसम्राटाची उपलब्धी देऊ नये। मी सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून हा शहराचा विकास करतोय, तर मला फक्त कार्यकर्ता राहू द्या। सर एक प्रश्न असा आहे, बघा त्यांना